नागपुर की राजनीति में बड़ा उलटफेर सामने आया है। बीजेपी विधायक कृष्णा खोपड़े के बेटे रोहित खोपड़े ने पार्टी छोड़ दी है। टिकट कटौती के बाद कांग्रेस में शामिल होने की चर्चा तेज है। अभिजीत वंजारी ने ऑफर दिया है। इस पर कृष्णा खोपड़े की प्रतिक्रिया क्या है, आइए देखते हैं। अभिजीत वंजारी यांनी पहिले स्वतःच पाहावं, त्यांची स्वतःच्या काँग्रेस पक्षामध्ये का त्याची इज्जत आहे हे त्यांनी स्वतःहून तपासून घ्यावी। भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे, परिवारवादाचा पक्ष नाही। आणि काँग्रेसने परिवारवाद चालवल्यामुळे आज संपूर्ण कार्यकर्ते त्यांचे नाराज आहे, डिस्टर्ब झालेले आहे। काँग्रेस पक्षामध्ये अनेक उमेदवार उद्योगपती दिले, त्यांच्याकडून लक्ष्मी दर्शन घेऊन सामान्य कार्यकर्त्यावर काँग्रेसने अन्याय केला। हे अभिजीत वंजारींनी तपासून घ्यावं। माझ्या मुलाची चिंता करण्याची त्याला काही आवश्यकता नाही आणि त्याला काही ऑफर देण्याची बी काही आवश्यकता नाही आहे। आपण स्वतःच आपल्या पक्षाच्या अंतर्गत आपले पक्षाचे कार्यकर्ते सांभाळावं ही त्यांना माझ्या शुभेच्छा आहे। नाराज कार्यकर्त्यांना त्यांचं मन परिवर्तन करण्याचा काही प्रयत्न करण्यात जाणार आहे का कार्यकर्ते? भारतीय जनता पक्षामध्ये संघटनाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून काम करणाऱ्याचे कार्यकर्ते बी फार मोठ्या संख्येमध्ये आहे आणि महानगरपालिकेची निवडणूक ही 8 वर्षानंतर आली आणि म्हणून सगळ्याच कार्यकर्त्याची मानसिकता होती का बा तिकीट मिळावी, परंतु 4पेक्षा 5 वाटता नाही आहेत ना 4 ते 3 बी नाही करता येत। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये सगळे सिनियर कार्यकर्ते आहे, पक्षाशी जुडलेले कार्यकर्ते आहे, दिवसरात पक्षाशी काम करणारे कार्यकर्ते आहे आणि कार्यकर्त्यावर अन्याय होते हे स्वाभाविक आहे। परंतु इतकी मोठ्या संख्येमध्ये उमेदवारी पक्षाच्या अंतर्गत मागण्यात आली आणि त्यामुळे पक्षाच्या नेतृत्वाने ज्यांना तिकीट दिली ते काही मोठे नाही झाले आणि ज्यांना मिळालेली नाही ते काही लहान नाही झाले। आमचे तर सगळेच कार्यकर्ते मोठे आहेत। कार्यकर्त्याचा मान सन्मान हे कोणत्या पक्षात होते तर भारतीय जनता पक्षामध्येच होते। संघटनेच्या माध्यमातून म्हणा, अन्य योजनेच्या माध्यमातून म्हणा, अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक कार्यकर्त्याचं काम बी चांगलं आहे आणि त्यामुळे अनेक कार्यकर्त्यावर अन्याय झाला हे स्वाभाविक आहे। परंतु संघटनेच्या वतीने आणि नेतृत्वाने जे दिलेले जे आदेश आहे आम्ही सगळेच कार्यकर्ते त्याचे पालन करू। जे आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी फॉर्म भरले आहे त्यांना बी आम्ही समजवण्याचा प्रयत्न करू आणि निश्चित स्वरूपात भाजप हे एकमेव संघटन असं आहे का कार्यकर्त्याला घेऊन चालणारं संघटन आहे। कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे मजबूत आहे आणि त्यामुळे जे नाराज आमचे कार्यकर्ते आहे ते निश्चित स्वरूपात पक्षाशी पुन्हा जुळेल आणि पुन्हा आपण भारतीय जनता पक्ष मजबूत करू। किती कार्यकर्ते म्हणजे किती सीटा निवडून येईल असं तुम्हाला वाटतं याच्यात? नाही, पूर्व नागपूरमध्ये भारतीय जनता पक्ष 10-15 वर्षामध्ये संघटनेच्या माध्यमातून सर्वांना घेऊन चालणारा पक्ष आणि त्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल का 50 वर्ष काँग्रेसने पूर्व नागपूरमध्ये राज्य केलं आणि या 50 वर्षामध्ये पूर्व नागपूर हा अंधकारमय ठेवला। लेकिन आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून अर्धा वर्षामध्ये पूर्व नागपूरचं चित्र बदललं। आज पूर्व नागपूरच्या 10 प्रभागामध्ये डेव्हलपमेंटचे कामं झाले, अन्य प्रकारचे प्रोजेक्ट आले। जनता पुरी तरह संतुष्ट आहे। जनतेने जे कामं सांगितली ते कामं आम्ही करण्याचा प्रयत्न केला, जनतेला राहत दिली आणि म्हणून जनतेमध्ये खुशीची लहर आहे का जे काही चित्र पूर्व नागपूरचं बदललं ते भारतीय जनता पक्षामुळेच बदललं। मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये 27 पैकी आम्ही 23 जागा जिंकलो होतो
आणि यावेळेस आमचं संघटन, कार्यकर्ता, जनतेचा आशीर्वाद आणि निश्चित स्वरूपात तुम्हाला सांगतो का आम्ही 100% पूर्णच्या पूर्ण जागा जिंकू अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे. आणि जनता आमच्यासोबत आहे. कार्यकर्त्याचं संघटन, कार्यकर्ता बी मजबूतीने उभा आहे आणि आपल्याला हे चित्र पूर्ण नागपूरमध्ये एक चांगलं वातावरण दिसेल.